सोलापूर शहरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी वस्तीतील 2 शालेय मुलींची शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची असून मनपा प्रशासनाचा निष्क्रिय कारभारामुळे या दोन्ही मुलींचा मृत्यू झालेला आहे, असा आरोप मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केला आहे। मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीनं दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या शिष्टमंडळ जगजीवनराम झोपडपट्टी येथील मृत झालेल्या विजया महादेव मैत्रे व ममता अशोक मैत्रे यांच्या घरी भेट दिली। त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांशी व्यथा ऐकून घेतली। यावेळी सत्य परिस्थिती पाहता मनपा आयुक्त सचिन ओंबासे व इतर त्यांचे सहकारी अधिकारी सांगितल्याप्रमाणे डेंग्यूमुळे या मुलींचा मृत्यू झालाय असे म्हणाले, तरी डेंग्यू असो किंवा दूषित पाण्यामुळे असो, एकूण महापालिकेच्या निष्क्रिय कारभारामुळे सदरील दोन्ही मुलींचा मृत्यू झालाय हे सत्य आहे। म्हणून त्यांच्या मृत्यूस महापालिका जबाबदार आहे। अशा परिस्थितीत प्रथमतः इतरांना कुठल्याही प्रकारचा जीवितास धोका होऊ नये म्हणून ताबडतोब बापू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये नाले सफाई, ड्रेनेज सफाई, दूषित पाणी पुरवठा थांबवणे, उघडे गटारी साफ करणे व इतर प्रकारचे स्वच्छता मोहीम राबविण्यात यावे अशी मागणी मनपा प्रशासनाला विष्णू कारंपुरी महाराज यांनी केली आहे। त्याचबरोबर येथील महिलांनी अत्यंत दुःखी होऊन आमचा पण जीव डोक्यात आहे, आम्हाला वाचवा असे वरडून सांगत होते। यावर मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीनं 28 मार्च 2025 रोजी आयुक्तांना सोलापूर शहरातील झोपडपट्टी भागात स्वच्छता मोहीम राबवावा असे निवेदन देण्यात आले, परंतु अद्यापही कोणत्याही स्वच्छता मोहीम हाती घेतलेला नाही। म्हणून आज दुर्दैवी प्रकार घडला आहे। आता तरी झोपडपट्टी स्वच्छता मोहीम हाती घ्या, अन्यथा मनपा आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखालील जगजीवन राम झोपडपट्टी येथे सांत्वनपर भेटी दरम्यान रेखा आडके, विठ्ठल गोराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, रमेश चिलबेरी, सैदप्पा जंगले, पप्पू शेख आदींची उपस्थिती होती। मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने बापूजी जीवनराव झोपडपट्टीमध्ये आलो। अत्यंत दुर्दैवी घटना काल या ठिकाणी घडलेली आहे, नाही घडवून दिलेला आहे। महानगरपालिकेच्या निष्क्रियपणामुळे, निष्क्रिय कामकाजामुळे, अस्वच्छता मोहिमेमुळे हा प्रकार घडलेला असा माझा थेट आरोप आहे। या बाबतीमध्ये मी सोलापूर माझ्या सोलापूर समितीच्या वतीने 26/3 ला एक आयुक्तांना निवेदन दिलं की सर्व झोपडपट्ट्यामध्ये स्वच्छता मोहीम राबवा। तुम्ही रस्त्यावर 500 ठिकाणी राबवलं, पण एक 5 ठिकाणी राबवून बघा अशा प्रकारचं निवेदन दिलं। आयुक्तांनी मान्य केलं, रवी पवार साहेबांना सांगितलं, पण अद्याप या ठिकाणी साफसफाई झाली नाही। त्याचंच कारण आहे या ठिकाणी ममता मैत्रे यांच्या घरी आलेलो आहोत आम्ही। सगळ्या महिला ओंबरडा फोडत आहेत की आमची मुलगी असं गेली, पुढं फार परिस्थिती बेकार आहे। म्हणून महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना, आयुक्तांना माझं आव्हान आहे की ताबडतोब झोपडपट्ट्या सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्यामध्ये स्वच्छता मोहीम राबवा आणि ज्या ठिकाणी संडास वगैरे ते शौचालय आहेत जे बिनकामाचे आहेत, वापर नाहीत, त्यांचा तुम्ही तोडून टाका आणि त्या ठिकाणी समाज मंदिर काय करायचं ते करा, परंतु आम्हाला स्वच्छतेने राहायला द्या। आणि या ठिकाणी महिलांचं म्हणणं आहे 2 दिवसाला एक पाणी सोडा, पाणी साठा होत नाही या ठिकाणी आमच्यामुळं, आणि 6-7 दिवस पाणी आल्यामुळे डेंग्यू आलेला आहे। म्हणून या बाबतीमध्ये गांभीर्याने दखल घ्यावी आयुक्तांनी, अन्यथा मी सोलापूर माझ्या सोलापूरच्या वतीने संपूर्ण सोलापुरातील झोपडपट्ट्यांच्या रहिवासींचा मोठा मोर्चा येऊन महापालिका बंद केल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सोलापूर। इथं आमच्या घरासमोरची एक मुलगी डेंग्यूच्या कारणाने 2 दिवसापूर्वी वारली। इथे पाणी खूप दूषित येते आम्हाला, ते दूषित पाण्याच्या मुळे वारली म्हणून आम्ही असे कारण सांगितल्यानंतर पाणी टेस्टिंगसाठी घेऊन गेले, पण त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की ती डेंग्यूमुळे वारली, तिचे पांढरे पेशी कमी झाले, त्याचं कारण डेंग्यूच असतंय म्हणून असं डॉक्टरांनी येऊन सांगितले। पण पाणी सुद्धा दूषित आहे, ते आम्ही तुम्हाला सोय करून देतो म्हणून सांगितले। पण डेंग्यू कशामुळे होतं? मच्छरांमुळे होते, डासांमुळे होते। ते सगळे मच्छर कशामुळे येते? तिथं 8-8 दिवसाला पाणी, घाण पाणी सोडल्यानंतर ते पाणी साठवून ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये घाण जमा होतात, आळ्या जमा होतात, त्याच्यामुळे मच्छर येणारच ना। आणि इथं चेंबर बनवले, चेंबर लाईन बनवले, तर ते चेंबर दर 8 दिवसाला पाणी आलेल्या दिवशी भरून जातात चेंबर, आणि सफाई करण्यासाठी बोलवल्यानंतर कर्मचारी लवकर येत नाहीत, आणि ते येऊन सफाई केल्यानंतर जे घाण काढून ठेवतात ते सगळं वरच ठेवतात।
मग त्याच्यामुळं ठेवून जातात, ते टाकत सुद्धा नाहीत. आम्ही सगळेजण पैसे गोळा करून पैसे देतो म्हणून सांगितल्यानंतर सुद्धा ते लोक घेऊन जात नाहीत. आम्ही हे घेऊन जाणार नाहीयेत, गाडी येते नंतरनी गाडी येऊन घेऊन जाते म्हणून सांगतात. एकदा सुद्धा गाडी येऊन घेऊन गेली नाही कचरा. इथं आम्ही स्वतः टाकून आलेले, नाही तर मुलांच्या हाताने पाठवलेलं आहे कचरा टाकण्यासाठी. मग हे सगळ्या कारणांमुळे ऑटोमॅटिकली डेंग्यू हे ते मच्छर येऊन होणारच ना. आणि बाथरूमची, संडास बाथरूमची वगैरे सफाई सुद्धा नाहीये. तिथं सगळे औज वगैरे सगळं घाण हिरवळ असं सगळं झालेलं आहे. सफाई होत नाही, तिथं पाण्याची व्यवस्था नाहीये. त्याच्यामुळं आमची विनंती आहे की 8 दिवसाला पाणी सोडण्याच्या ऐवजी 2 दिवसाला पाणी सोडा. भले 1 तास सोडा तुम्ही, पण 2 दिवसाला आम्हाला पाणी सोडा. आणि इथं चेंबर लाईनची सफाई नियमित करत राहा. एवढ्या पुरती करून थांबू नका. तर हे आता याच्या पुढे मुलांची अशी दुर्दैवी घटना घडू नये म्हणून नियमित सफाई करत राहावं, एवढीच आमची विनंती आहे.